चला तर मंडळी, आज आपण करूया पापलेट फ्राय. म्हणजे आज आहे बुधवार आणि आहे नॉनव्हेजचा दिवस, त्यामुळे लवकर लवकर कामं आटपली आणि फिश करायला घेतलं. फिश म्हणजे जास्त फेवरेट आहे ते पापलेटचं. पापलेट तयार करताना मी खूप हॅप्पी असते, खूप आनंदी असते. मस्त त्यांना धुतली सकाळी सकाळी छानपैकी, सुंदर ताजीतवाणी पापलेट, आणि त्यांना मग नंतर एका थाळीत काढून घेतले. त्यानंतर एका थाळीमध्ये मी 4 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणा पावडर, 2 चमचे काश्मीरी पावडर आणि मीठ, एवढं सगळं साहित्य आणि आलं लसूण पेस्टही घेतलेली आहे. एका साईडला मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एका साईडला मी थोडा रवा घेतला. हे सगळं एका ताटलीत काढून घेतल्यानंतर दुसऱ्या ताटलीमध्ये, ज्या ताटलीमध्ये पापलेट होते त्या पापलेटवरती मी मस्त अख्खं लिंबू पिळून घेतलं छानपैकी. सुंदर असं लिंबू पिळल्यानंतर त्याला मिक्स केल्यानंतर जो मी तिखट मीठ मसाला काढून घेतलेला आहे तो छानपैकी एकत्र केला आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण पेस्ट टाकून ते मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आणि हे वाटण छान मी हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे. हे वाटण मिक्स झाल्यानंतर मी त्या धुतलेल्या पापलेटांना मस्त दोन्ही हाताने वरून खालून छानपैकी लावून घेतलेलं आहे. एक 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलं आहे त्याला, की मच्छी अशी छान फ्राय झाली पाहिजे. हे सगळं मॅरिनेट झाल्यानंतर मी एक पापलेट घेऊन त्याला असा रवा वरून खालून चांगला चोपून ते मी फ्राय करायला टाकलं आहे. फ्राय करण्यापूर्वी मी फ्राय पॅन गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून छान अशी भरपूर लसूण टाकलेली आहे आणि ही लसूण छान ब्राऊन होईपर्यंत चांगली परतू दिली आहे आणि त्यानंतर मी पापलेट त्याच्यात सोडलं आहे. मस्त अशी रेसिपी तयार झाली आहे आपली पापलेटची. छान चांगला कडकडीत फ्राय झाला आहे पापलेट, बघता आहात तुम्ही. आज तर बुधवारचा दिवस एकदम मस्त मजेत जाणार आहे, कारण नॉनव्हेज खायला मिळालं आणि ते पण स्वतःच्या हाताने केलेलं, म्हणजे फारच छान गोष्ट आहे. तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.